नमस्ते, माझं नाव नितीन सावंत. आपल्यासोबत आज आहेत सूर्यकांत शिंदे सर. या NSWellच्या एक्सपिरियन्स शेअरिंगच्या जर्नीमध्ये आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांची आतापर्यंतची जर्नी, त्यांनी NSWell सोबत जो काही अनुभव घेतलेला आहे त्याच्याबद्दलचं. थँक्यू सर, तुम्ही या पॉडकास्ट बद्दल वेळ दिल्याबद्दल. आणि तुम्ही ह्या पॉडकास्टची सुरुवात करत असताना सुरुवातीला तुमच्याबद्दल थोडं सांगा. तुम्ही काय करताय, कुठल्या क्षेत्रामध्ये आहात आणि कशा पद्धतीने तुमची लाईफ जर्नी आतापर्यंत चालू आहे. मी प्राध्यापक सूर्यकांत जालिंदर शिंदे, राहणार जर्नी. सध्या मी गेली 26 वर्ष झालं लोकनेते मान्य हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचं जे आदर्श महाविद्यालय, त्या आदर्श महाविद्यालयाच्या स्थापनेपासून 21 जून 1999 पासून मी शारीरिक शिक्षण संचालक म्हणून फिजिकल डायरेक्टर म्हणून काम करतो. माझं शिक्षण आहे BSc, BPed, MPed, CIT, MPhil झालं आहे. PhD माझं आता सबमिशन झालेलं आहे. 26 वर्ष झाले यशस्वी मी वाटचालमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये काम करताय तुम्ही. आज आपण तुमच्या तालमीमध्येच बसलेलो आहे की रिअली तुम्ही जे काही स्वतः काम करताय आणि प्रत्यक्षात तुमच्या लाईफमध्ये तुम्ही मुलांना स्वतःच्या या क्षेत्रामध्ये आणलं आणि एक यशस्वी पारी तुमच्या जीवनाची आणि तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीने हे घडवून एक एक्झाम्पल सेट केलं क्रीडा क्षेत्रामध्ये, की फक्त शिकवले नाही तर स्वतःमध्ये आणि इम्प्लिमेंट करून दाखवलं. तुमचा मुलगा आज या क्षेत्रामध्ये चांगल्या स्तरावरती खेळतोय आणि होप्स आहेत की ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी खेळेल एक दिवस. आणि ही माझी रिअली एक इच्छा असेल तर तुम्ही खरंच ते करू शकता अशी मला आशा आहे. आज तुम्ही NSWell सोबत 10 वर्ष झालं असोसिएटेड आहात. तर तुमच्या NSWell मध्ये येण्याच्या अगोदर फायनान्शियल काय असे चॅलेंजेस तुम्ही अनुभवास आले आणि मग तुम्हाला वाटले की आता मला कोणीतरी ऍडवाइसची गरज आहे, काही सांगू शकता त्याच्यामध्ये? मी तुझं साधं तुम्हाला उदाहरण सांगेन की 99 मी महाविद्यालयामध्ये लागलो. त्यानंतर प्रक्रिया असते महाविद्यालयाची की प्लॅनमधून नॉन प्लॅनमध्ये जाणं, ग्रँटेबल प्रोसेस. ग्रँटेबल होतं त्यामुळे 2दा 3-4ला ग्रँटेबल कॉलेज ग्रँटेबलमध्ये आलं. दरम्यानच्या काळामध्ये काय ओलाढाली झालेल्याच होत्या, त्याची मी 1-2-3 वर्ष त्यामध्ये गेली. 8-9 नंतर मी प्लॉट घेणं, कुठे शेतात इकडे तिकडे खर्च करणं. पण मी तुमची भेट मला 2010-11 झाली. बरोबर. तर साधं उदाहरण म्हणजे बऱ्याच सगळ्या शिक्षकांनी गाड्या घेतल्या, 2 व्हीलर 4 व्हीलर घेतली. तुम्ही मला फक्त सांगा, मी फक्त तुम्हाला विचारलं सर मी गाडी घेऊ शकतो, तर का नाही घेऊ शकत तुम्ही? ह्याच महिन्यात बुक करा. फेब्रुवारीमध्येच तुम्ही सांगितलं की गाडी तुम्ही घ्या. मी गाडी घेतली. मी अजून काही लोकांनी म्हणजे ते धाडस केलं नाही. साधं उदाहरण असं आहे की आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना गुरुविना कोण दाखविल वाट. मी हे गुरुची आवश्यकता हे खूप गरजेचे आहे. ते तुम्ही माझ्या ह्याच्यामध्ये आला आणि अनेक अडचणी मला आल्या. त्या अडचणीमध्ये तुमच्या फायनान्समुळं, तुमच्या सल्ल्यामुळं मी त्यातून म्हणजे काही तुमच्या मार्गदर्शनाशिवाय मी काही निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. पण तिथं मी टाकल्यानंतर परत तुमचंच मला मार्गदर्शन घ्यावं लागलं आणि परत मला ती गाडी रोळा आणण्यासाठी तुम्हीच मला मदत केली. असं ते म्हणजे सो फायनान्शियल प्लॅनिंग आज बऱ्याच वेळ करत असताना तुम्हाला हा अनुभव येत असेल की डिसिप्लिन राहावं लागतं. आज तुम्ही हे डिसिप्लिन राहत असताना तुम्हाला असे काही अनुभव आहेत जे की मला वाटलं की हा माझा अनुभव, सुंदर अनुभव आला मला की फायनान्शियल ऍडवाइस घेत असताना. असं काही आहे? फायनान्शियल ॲडव्हान्स घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आम्हाला हे माहीतच नव्हतं की आपल्या म्हणजे माझं एक काय म्हणायचं, एखादं घर बांधायचं असेल तर घर बांधत असताना किती स्क्वेअर फीट बांधायचं आहे, कुठल्या दर्जाचं बांधायचं आहे, म्हणजे इंटेरियर काय, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या सगळ्याची माहिती तुम्ही सुरुवातीला घेता. म्हणजे उदाहरणार्थ फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये व्यक्ती किती आहेत, त्यांचे वय काय आहे, त्यांचे बाबा दैनंदिनी म्हणजे काय आहे, या आरोग्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या काय अडचणी आहेत का, किंवा कुटुंबामध्ये मला आता उदाहरण माझ्या कुटुंबाचं वय आमचे आई वडील 2 जण आणि आम्ही कुटुंबामध्ये 4 जण, आमचे 2 मुलं. या सगळ्यांची माहिती घेऊन तुम्ही पहिल्यांदा माझा सेटअप घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही सुरुवातीला आम्हाला प्रत्येकजण ज्यावेळी पगार चालू LIC वाला आला, कोण ICICI वाला आला, कोण SBI वाला, म्युच्युअल फंड आला, म्हणजे अनेक प्रोडक्ट आलेले होते आणि त्यातले काही मी घेतलेले पण होते. पण तुम्ही आल्यानंतर ते सगळे त्याची त्याला एकदा रुळावर आणण्याचं, त्याला व्यवस्थित मार्गक्रमण करण्याचं काम तुम्ही केलं आणि गोल सेट केला. आणि त्या गोल सेटच्या प्रमाणे आपण अडचणीच्या वेळी सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करत घेऊ. गुंतवणूक ही किती महत्त्वाची आहे हे तुमच्याकडून आम्ही शिकलो. त्यामुळं ज्या काही आता आपण सगळ्या गोष्टी होतात. आता तुम्ही मागे सांगितलं की क्रीडा क्षेत्रामध्ये मुलगा करतो, नाही म्हणलं 43,000
महिना 40,000 50,000 रुपये महिना खर्च होतो. पण काही कुठलीही अडचण येत नाही आपल्याला. बरोबर. ही दुसरा मुलगा आता इंजिनिअरिंग करतो, त्याला कुठलीही अडचण येत नाही. मध्ये वडिलांच्या दवाखान्याला आईच्या दवाखान्याला पैसे कुठलीही अडचण आपल्याला आली नाही. कुठलाही त्यामुळं मानसिक त्रास आर्थिक त्रास कुठलाही झाला. त्याचं कारण आहे म्हणजे आर्थिक म्हणजे. पण दरम्यानच्या काळामध्ये मलाच काय काय वेळा तुमच्यापर्यंत पोचू शकलो नाही. तुमच्या फायनान्सचे मला सगळे सारखे फोन यायचे, पण तरुण माझ्या बाकीच्या व्यापामुळे कॉलेजच्या स्पर्धेच्या व्यापामुळे मला काय काय वेळा मी तुमच्यावर संपर्क साधला. ही सुद्धा म्हणजे ती माझी अजून मी गती घेऊ शकलो असतो. बरोबर. सो आज तुम्हाला हे महत्व जसं तुम्ही सांगितलं तसं आज बऱ्याच वेळा तुम्हाला समाजामध्ये जी काही मुलं आहेत किंवा शिक्षक आहेत किंवा काम करतात यांना काय असा मेसेज देऊ शकतात? फायनान्शियल प्लॅनिंग का गरजेचं आहे असं तुम्ही तुमच्या मते? फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना सगळ्यात महत्वाचं की जो करता आहे जे म्हणजे इन्कमिंग सोर्स आहे तो व्यक्ती हेल्दी राहायला पाहिजे. आणि तो हेल्दी राहण्यासाठी त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स तयार करण्याचं काम तुम्ही श्री फायनान्सच्या म्हणजे माध्यमातून करता. हे माझ्या बाबतीमध्ये उदाहरण तुम्ही कॉन्फिडन्स देताय. चला ठीक आहे, एखादी गोष्ट चुकली असेल पण काय अडचण नाही, आपण 1 वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये आपण ती कव्हर करून परत आपण गती घेऊ शकतो. ओके. माझ्या पीपीएफच्या फंडामध्ये माझे पैसे होते 3-3.5 लाख रुपये. मध्ये अडचण होती म्हणजे ते त्यात आपण हे केले. परत आणि तुम्ही गुंतवणुकी माध्यमातून समाजामध्ये अगदी रोजगार करणाऱ्या व्यक्तीने सुद्धा तो शिक्षकच आहे असं पाहिजे, अगदी रोजंदारी करणार सुद्धा आज 700-800 रुपये 1000 रुपये त्याला दिवसाला मिळते. म्हणजे महिन्याला जवळ नाही 25,000 ते 30,000 त्याचा इन्कम आहे. बरोबर. 10,000 ते 15,000 रुपये जर त्यानं दैनंदिनीमध्ये सर कौटुंबिक 10,000ची गुंतवणूक 5-10 हजाराची गुंतवणूक तो महिना करू शकतो. आणि त्याचे गोल्स आहेत म्हणजे जो एखादा शिकलेला एखादा चांगल्या गव्हर्नमेंट सर्वंट असेल, गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करणारा माणूस जर प्लॅन ठेवून जर चालत नसेल तर एखादा रोजगार करणारा जर माणूस जर प्लॅन करून जर चालला तरी सुद्धा त्याच्या पुढे ते जाऊ शकतो. ते कशामुळं की तुमच्या ह्या काउन्सिलिंग मार्गदर्शनामुळे. सो तुम्ही आज शिक्षक म्हणून काम करत असता, बरेच शिक्षक आज तुमच्या बरोबर काम करतात. त्यांचे काही समज आहेत की इन्व्हेस्टमेंट बद्दलचे, त्यांना काय असा त्याचे काय समज आहेत, काय असा मेसेज तुम्हाला द्यायचा आहे की आज एक्झाम्पल फी घेऊन आम्ही तुम्ही सल्ला देता किंवा आम्ही फी घेतो तुम्हाला सल्ला द्यायची, तर याच्याबद्दल काय? मी आत्ताच तुम्हाला सांगितले की रोजगार करणारा व्यक्ती सुद्धा आज तुमचं ऐकून एखादा फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो. परंतु एखादा उच्च शिक्षित आहे, शिक्षण खूप आहे, परंतु त्याच्या शंका कुशंका आणि लूज कॉन्फिडन्स किंवा मी श्यामा माझं त्या एखाद्या सब्जेक्ट विषयी मला ज्ञान जास्त आहे त्या गोष्टी त्याच्यामध्ये अशा घर करून बसलेल्या त्या घर केलेल्या गोष्टी बऱ्याच वेळा मी स्टाफमध्ये किंवा अशा ज्या वेळी अनेक मित्रमंडळीच्या वेळी बसतो तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं बाबा कसं पाहिजे मग व्यवस्थित असते. आता मला त्याचा साधं उदाहरण प्रत्येक आज चांगलं बेसिक असणाऱ्या माणसाचा शुगर बीपी अमुक तमुक आहे, सारखं त्रास असतो, झोप नाही, झोपेच्या गोळ्याकडे. पण माझ्या बाबतीमध्ये मी जिवंत असतो. ते कसं कारण नाही नितीन सावंत नेहमी वेळोवेळी सांगतो शिक्षकांना असेल मित्रांना सांगतो की तुम्ही नियोजन करताना तुम्ही मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनानुसार तुम्ही काम करा. पण त्याच्यामध्ये सुद्धा अशा कल्पना आहे की त्यांना तुमच्यासारखी जी फायनान्स करणारी माणसं ग्रामीण भागामध्ये अजून आलेली नाही. तुम्ही त्या दासानं काम आज मोठ्या शहरामध्ये गेली जवळजवळ 10-15 वर्षाचं अगदी 1-2 आमच्यासारखे मला वाटतं मी तुमच्या मला वाटतं फाउंडरचे 10-15 मधनं मी क्लायंट असेल. मी सुद्धा त्यावेळी माझ्या मनामध्ये सुद्धा काही शंका होते की नितीन सावंत गुंतवणूक करताय मला काय समजत नाही, कुठं गुंतवणूक चाललेली आहे, कशी गुंतवणूक चालली आहे, ऑनलाईन मला सुद्धा काही वेळा मी शंकेपोटी सरांना विचारलं मला माझी गुंतवणूक किती झाली मला कळेल का. म्हणजे मला परत एवढा विश्वास निर्माण झाला की बस नितीन सावंत सर सांगतात नाव का विषय त्यांनी आणि पुढे मार्गदर्शन घेत आहेत. इंटरनॅशनल लेवलला जागतिक लेवलला काय घडामोडी होत आहेत संदर्भामध्ये त्याच्यानुसार आपल्याला ते मार्गदर्शन करतात किंवा आपल्याला ते बरोबर घेऊन जात आहेत. ह्या कल्पना स्पष्ट अजून उच्च शिक्षणामध्ये सुद्धा अजून आपल्या म्हणजे समाजामध्ये जे काही उच्चप्रभू लोक आहेत चांगले इन्कम कोटीची उड्डाण घेणारे सुद्धा जे 5-10 लाख रुपये महिन्याला सुद्धा इन्कम चांगला सोर्स करणाऱ्या व्यक्तीनं सुद्धा अजून फायनान्शियल प्लॅनिंग करता आलेलं नाही किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवण्याची त्यांची अजून ती कल्पना किंवा त्यांची अजून ती मानसिकता तयार झाली असं मला वाटते. म्हणून मी बरेच वेळा मला म्हणतो आमच्यातले म्हणत
प्राध्यापक डॉक्टर संजय सरांनी ते ऐकून ते तुम्हाला जॉईन होऊन ते आज चांगल्या पद्धतीनं त्यांचा मुलगा आहे आज मेडिकलमध्ये, म्हणजे त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग ऐकून चांगले अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत, पण तरी सुद्धा ते फायनान्शियल प्लॅनिंग करताना ते मार्गदर्शन घेऊन ते करतायत. असं सगळ्यांनी ते करावं जेणेकरून मग ते आपला भाग श्रीमंत होईल. आज तुम्ही काम करत असताना तुम्ही बघितलं असेल की फायनान्शियल प्लॅनिंग करायच्या अगोदर आणि नंतर हा एक कॉन्फिडन्स तुमच्याकडे आला, एक पीस ऑफ माइंड जे तुम्ही बोलला की बऱ्याच वेळी आरोग्य जरी चांगलं असेल पण पीस ऑफ माइंड नसेल तर बरेचसे आजार येतात आपल्या जीवनामध्ये. हे घालवण्याचं काम फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये केलं. 100%. आज जर आपण समाजामध्ये बघितलं तर 2 मुलं 2 मुली किंवा 1 मुलगा आणि 1 मुलगी, कुटुंब तसं छोटं आहे, पण कुटुंबाचं जर आपण तुम्ही आता बोलतायत ते अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की आर्थिक प्लॅनिंग करत असताना जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर आपण मिळवलेले जे पैसे आहेत 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष आधी 60 वर्षापर्यंत आपण मिळवलेले पैसे 50 नंतर आपण सगळे त्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 30-40% आपण जी गुंतवणूक करणारे पैसे तेच गुंतवणूक करणारे पैसे आपण काय करतो त्या मेडिकल क्षेत्रामधल्या त्या माणसाला मोठं करण्यामध्ये घालवतो. तेच जर आपण कुठलाही आर्थिक म्हणजे मानसिक त्रास किंवा आर्थिक त्रास होऊ नये म्हणून जर आपण मार्गदर्शन घेतलं, आपण एक जो जबाबदारी आपण संसारांच्याकडे दिली, विश्वास दिला, आपण निवांत राहू शकतोय, आपलं कुटुंब हेल्दी राहू शकतोय की जेणेकरून आपण मेडिकल क्षेत्रामध्ये जे घालवणारे पैसे आपण आणि त्याचबरोबर म्हणजे आपला फायनान्शियल स्ट्रेस फायनान्शियल जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस काय करतोय बीपी शुगरच्या माध्यमातून तो बाहेर येतोय आणि तो मग परत मेडिकल क्षेत्रामध्ये आपण पैसे घालवतोय. आणि मग आपला जो गोल आहे आपल्या ज्या शारीरिक आणि मानसिकच्या म्हणजे ज्या क्षमता आहेत त्याला मर्यादा कुठेतरी वयोमानानुसार मर्यादा येतात आणि मग आपण थकून जातो आणि त्यावेळी आपण गोंधळलेल्या स्थितीमध्ये असतो. तर ते गोंधळलेली स्थिती होऊ नये म्हणून आपण जर सल्ला चांगला घेतला, मार्गदर्शन चांगलं घेतलं तर निश्चित अशा पद्धतीनं आपण 100% जरी नाही आपण गोलपर्यंत पोहोचू शकलो तर 85-90% तर आपण त्या गोलपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपलं श्री फायनान्स आणि त्याचे सर्व आपल्याला निधी सावंत सर आपल्याला मार्गदर्शन करते त्याची मला पूर्णपणे खात्री आहे. त्यामुळे मी निवांत असतो. गुड. आता NS12 मार्फत ज्या तुम्ही सर्व्हिसेस आतापर्यंत ज्या घेतल्या त्याच्या घेत असताना तुम्ही जर बघितलं असेल की आपल्या भागामध्ये पल्स, पॅन कार्ड अशा काही स्कीम्स आल्या आणि बऱ्याच लोकांचे पैसे त्याच्यामध्ये उडले गेले. यांना काय मेसेज तुम्ही देऊ शकता? आता ह्या तर काय छोटे तुम्ही सांगितलेल्या ह्या कंपन्या आता छोट्या छोट्या आता बऱ्याच कंपन्या आहेत. आपली सुरुवातीला सगळ्यात पॉप्युलर असलेली LI सुद्धा अडचणीत आहे. माझ्या वैयक्तिक 2-3 LICच्या पॉलिसीज आपण त्याच्या लिक्विडेशन मध्ये आणून म्हणजे मोडून आपण त्याला काय प्लॅटफॉर्म वेगळा तयार करून आपण त्या मला स्वतः त्यावेळी भीती वाटतो सर असा निर्णय केला, पण तुम्ही बाकीचा सुद्धा कव्हर लावून हेल्थ कव्हर लावून सुद्धा आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने कव्हर प्रॉपर करून आपण नियोजन करू शकतो. त्यामुळं या अशा ज्या काही समाजामध्ये जे एजंट जे पॉप्युलर एजंटगिरी आहे आणि कमिशन बेसिसवर काम करणे त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने चालू द्या. आम्हाला त्यांच्याशी काय मत नाही, परंतु जे काही जसं आपण कोरोनानंतर घ्यायचं जसं अवेअरनेस झालं तसं आर्थिक अवेअरनेस तयार करण्यामध्ये जे निधी संसाराचं काम होतं त्याला सगळ्यांनी साथ करून आपलं कसं त्यातून आणि भलं करून किंवा आपण कसं मोठं होईल याचा प्रयत्न प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. सर हेल्थमध्ये आपण डेली एक्सरसाइज केली की एक आपली बॉडी तयार होते, एका दिवसात होत नाही. तसं आम्ही पैशावरती एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन इट्स लाईक डेली एक्सरसाइज. छोटे SIP जसं तुम्ही बोललाय रोजगार करणारा व्यक्ती सुद्धा महिन्याचे 5,000 रुपये साठवून सुद्धा करोडपती होऊ शकतो 20 वर्षाच्या पिरियडमध्ये. ती एक डिसिप्लिन जसं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट SIP द्वारे मिळते तसं हेल्थमध्ये तुम्ही सांगितलं की डेली एक्सरसाइज एका दिवसामध्ये एक्सरसाइज करून तुम्ही म्हणजे बॉडी बिल्ड करू शकत नाही. त्याला सातत्य वेळच्या वेळी त्याला रिव्ह्यू करणं हे गरजेचं आहे. म्हणजे एकदा केलं आणि बघत बसणं असा प्रकार न करता प्रॉपर गायडन्स घेऊन दरवर्षी प्लॅनिंग करणं, रिव्ह्यू करणं ते अतिशय गरजेचं होतं. आणि त्या बऱ्याच वेळा हा अनुभव घेत असताना तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये मी स्वतः ऍडवाइस केलेला आहे, पण आता माझी टीम तुमच्याशी बोलते, फॉलोअप घेते. हा अनुभव कसा आहे तुमच्या आतापर्यंतच्या जर्नीमध्ये? आता तुम्ही सांगितलं की बाबा फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन, इंटेन्सिटी म्हणजे आपण जर वारंवार जर त्या संदर्भामध्ये असेल आणि तुम्ही साधं उदाहरण सांगितले की आपण गुंतवणूक करत असताना
थेंबे थेंबे तळसाचे. मी एकदमच पुढच्या वर्षी मी हे करेन, 2025ला मी माझं हे गोल आहे, 27ला मी हे करेन, म्हणजे पुढच्या वर्षी मी गुंतवणूक 10 म्हणजे महिन्याला 5,000. पुढचं वर्ष पुढचा दिवस पुढचा क्षण आपला नाही. त्यामुळं गुंतवणूक ही थोडी का असं ना, पण ही गुंतवणूक ही खूप महत्वाची आहे. आणि त्याचा अवेअरनेस स्वतःमध्ये आणि कुटुंबामध्ये करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं मी काटकसरीमध्ये असं नाही की खाण्याची बाकीची काटकसर म्हणजे जो अवास्तव जो आपण जो पैसे खर्च करतो चेनीच्या वस्तूंच्या वर, त्याच्यावर जर आपण मर्यादा घातली, उदाहरणार्थ आपण तुम्ही सांगितलं एक्सरसाइज, आपण गावातल्या गावात जर जायचं तर सारखं टू व्हीलरनं फिरलं, तेच आपण चालत गेलो, सायकलून गेलो, तर ती सुद्धा एक मोठी छोटीची गुंतवणूक होऊ शकते. बरोबर. हेल्थ म्हणजे तेच आर्थिक सुद्धा गुंतवणूक होते. हेल्थसाठी देत पण आर्थिक सुद्धा गुंतवणूक होते ना, पेट्रोलची बचत होते. हे नियोजनाशिवाय शक्य होतं. माझा म्हणजे आता ठाम म्हणजे विश्वास आलाय, त्यात सुद्धा मी अजून कमी पडतोय, कारण मला ज्या ताकदीनं तुमचं मार्गदर्शन मी घेऊन जे करायला पाहिजे ते अजून माझ्या हातनं झालेलं नाही. चालू आहे प्रयत्न. मी जो प्रयत्न केला म्हणजे इट्स रिअली म्हणजे अप्रिसिएटेबल आहे की तुम्ही आज शिक्षक म्हणून स्पोर्ट्समध्ये चांगल्या पद्धतीने काम करताय, तुमच्या हाताखाली मुलं घडतायत नवीन पिढीतली. एक व्यावसायिक म्हणून तुम्ही आज एक शेती प्लस त्याला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय चालवताय सक्सेसफुली, आणि प्लस मुलांना घडवणं, ह्या तिन्ही ऍस्पेक्टना डेव्हलप करणं हे तुमच्या आतापर्यंत तुमचं यश, तुमचे एफर्ट्स हेल्थचे बद्दल असतील, मानसिकतेबद्दल, तेच एफर्ट्स तुम्ही पैशाच्या बाबतीत पण तुम्हाला अनुभवाला येतील. म्हणजे ते डाऊट नाही त्याच्यामध्ये, हे सातत्य असंच भविष्यामध्ये राहून द्या. आणखी काही असं सांगायचं आहे की जेणेकरून तुमच्या जवळचे रिलेटिव्ह फ्रेंड्स यांना काही असा मेसेज की फायनान्शियल प्लॅनिंगच्या संदर्भात किंवा काही मेसेज तुम्हाला द्यायचा आहे असं काही? कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं जर काम करायचं तर कमीत कमी 10 ते 15 वर्ष आपल्याला तिथं घालावं लागतं. तुम्ही आता इन्व्हेस्ट करता. उदाहरण आमचं आता चिरंजीव उदाहरण मला सांगितलं की ते 2000 म्हणजे 2003चा जन्म झाला, पण ते 2010-11 पासून त्या कुस्तीच्या गोष्टीमध्ये तो मागला आणि 2016 पासून गती घेतलेली. 2016 पासून ते आज 25 पर्यंत एकही दिवस असा नाही की तो एक्सरसाइज केला नाही, आणि त्याला त्याच्याकडे सकाळ आणि संध्याकाळ आणि त्याच्या खुराकडे लक्ष दिलं नाही. असं पुढे एका दिवशी लग्न कार्यक्रम असेल तर, नाही तर मग तो उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, दिवाळी असू द्या, दसरा असू द्या, प्रॅक्टिस आणि ते सतत चालू. त्याची मग ती कशी मेथीची झाडं आपण लावले की 10-15 दिवसात त्याचा रिझल्ट आहे, पण किंवा कलमी आंबा लावल्यानंतर आपण बाबा वर्षा 2 वर्षांमध्ये आपण ते परताव घेऊ शकतो. पण 100-150 आंबा, पण मोठा जर आंबा आपण मोठं जर आंबा जुने जे आंबे झाड होते वाण होते ते जर लावले तर 5 वर्षांनी चालू होते, पण 10-20 हजार आंबे. तसंच गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये कुटुंबामध्ये गुंतवणूक करत असताना आपण निधी संवर्धनासाठी गेलो, महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये 1 वर्ष असं लागते की सगळे आपल्याला त्यांचे ते तुमचा प्लॅटफॉर्म तयार करायला 1 वर्ष लागतं. सगळे कौटुंबिक माहिती घ्यायला, म्हणजे सगळे त्याचे हेल्थचे सगळे रिपोर्ट घ्यायला, बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या करायला जवळ नाही महिना 2-3 महिने यात सगळे जातात. आर्थिक सगळ्या बाबी सगळ्या एका ठिकाणी करायला, नंतर मग प्लॅनिंग करून तुमचे गोल्स काय, मुलांचे शिक्षण काय, आणि 10-20 वर्षांना वडिलांचं किंवा तुमच्या फॅमिलीचं आरोग्य संदर्भामध्ये काय प्रॉब्लेम येणार आहेत, मुलांची लग्न आहेत, मुलांसाठी बाबा आता जॉब नाही, काय व्यवसाय उभा कराय, या दृष्टीने जर आपण वाटचाल करायला तर गुंतवणुकीशिवाय पर्याय. आणि ती गुंतवणूक आपण योग्य दिशेनं योग्य मार्गदर्शनाकडे केली तर ते आपल्याला यश सहज आणि सुलभ मिळते. तर मी आता बाहेर मी काही खूप एवढा मोठा यशस्वी झाला असं म्हणत नाही, परंतु जे काय आहे ते म्हणजे आरोग्य तर आता आमच्या कुटुंबाचं म्हणजे आरोग्य संपन्न आम्ही जेवण जसतो ते फक्त आर्थिक प्लॅनिंग. कुठलीही भय भीती आम्हाला आता कुठली वाटत नाही की बाबा उद्या जाऊन समजा काय अडचण येईल, अडचण आहे तर आपण कसं करू, काय अडचण नाही, आणि तर संस्थांनी सांगितल्याप्रमाणे आपण ऍक्शन घेऊ शकतो. सो थँक्यू सर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि तुमच्या या तुमच्या घराच्या बाजूला असणाऱ्या तुमच्या कुस्ती केंद्रामध्ये आम्हाला हा एक पॉडकास्ट शूट करायची संधी मिळाली की जो तुमचा म्हणजे कर्मभूमी आहे तुमची, आणि तुमच्या मुलांनाही ते प्रेरणादायी असं तुम्ही उभा केलं. आणि थँक्यू, तुम्ही
ही संधी दिली. सर तुमचं मी या ठिकाणी आभार मान की तुम्ही एवढ्या म्हणजे इंटरनॅशनल लेवलला काम करत असताना एका सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात म्हणजे तासगाव तालुक्यातलं शेवटचं गाव आणि सांगली जिल्ह्यातलं शेवटचं गाव जिथून आता सोलापूर जिल्ह्याचं बॉर्डर चालू होते. इकडे खानापूर तालुका आहे, इकडे कवठेमंकाळ तालुका आहे, लगेच इथं आता खाली गेलं सुक्राचारी आटपाडी तालुका लागतो. अशा या छोट्याशा गावामध्ये तुम्ही आमच्या कुटुंबामध्ये तुम्ही आला, तुम्ही माझी मुलाखत घेतली. तुम्हाला मला या ठिकाणी खूप आनंद वाटतो या गोष्टीचा. तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि जे काही तुमच्या कुटुंबाचे तुमच्या श्री फायनान्सचे आम्हाला कुटुंबाचे मेंबर करून घेतलात आणि वेळोवेळी आम्ही चौकशी करत असता किंवा कधी फोन केलाय आणि मेसेज केलाय आणि तुमचा रिप्लाय परत आला नाही असं कधीही झालं नाही. त्यामुळे आम्हाला सुद्धा आता सवय अशी लागली आहे की अपडेट आपण असणं गरजेचं आहे. आपले जे काही ड्रॉबॅक्स आपण जे अपडेट्स असायला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला बघितल्यानंतर आम्हाला ब्रँड उदाहरण तुम्ही मध्ये सांगायचं मी एवढं 42 हाफ मॅरेथॉन केली, 4 मॅरेथॉन केली, म्हणजे बरोबर लॉंग डिस्टन्सची सायकलिंग केलं. मी क्रीडा शिक्षक असताना सुद्धा मध्ये 5-7 वर्ष मी माझ्या बाकीच्या कामामुळे माझ्याकडे हेल्थकडे पण गेल्या 2-3 वर्षामध्ये परत मी हेल्थकडे लक्ष करून परत आणि शारीरिक फिटनेसकडे बाकी सगळ्या गोष्टीकडे वेळ देऊ शकलो की तुमच्यामुळे तुम्ही आलात. मार्गदर्शन तुमचं तर वेळोवेळी असतेच, पण तुम्ही या ठिकाणी आला त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं तुमचा आभार व्यक्त करतो. आणि तिथून पुढे असंही तुम्ही आमच्यासोबत राहा आणि आमच्या ऑर्गनायझेशनच्या विजन आहे जे 5 करोड लोकांना श्रीमंत बनवायचे याच्यामध्ये तुम्ही हातभार लावचाल. एवढंच. थँक्यू व्हेरी मच.